मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 16 ओवी 24 मध्ये आम्ही वाचतो, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. हालेलुया, हालेलुया. प्रभू म्हणतो, ज्या कोणाची माझ्या मागे येण्याची इच्छा असेल त्यांनी काय करावं? स्वतःचा वधस्तंभ उचलून माझ्या मागे यावं. वधस्तंभ म्हणजे काय? वधस्तंभ जोराने सांगा. क्रूस. वधस्तंभ म्हणजे क्रूस. क्रूस काय आहे? क्रूस, क्रूस कोणता आहे? कोणता आहे क्रूस? येशू लटकलेला आहे. आम्ही पहिली सारखे आहो, नाही का? पहिली म्हणजे नर्सरी मधले लोक, पोरं घाबरतात सांगायला, नाही का? नर्सरी मधले लोक बोलायला घाबरतात. एवढ्या वर्षापासून आम्हाला माहित आहे क्रूस काय आहे, वधस्तंभ काय आहे, नाही का? पटकन आमच्या इथंच राहावं आमच्या ओटावर. कोणी विचारतं मी आता सांगतो. आता मी समजा जाताना माझ्या मनामध्ये काही कोणी मला येशूविषयी विचारलं तर मी काहीतरी सांगतो, असंच राहावं. कोणी विचारलं, अरे येशू कधी मरण पावला? फादर सांगत होता कोणत्या का दिवशी. मग एवढ्या दिवसामध्ये आम्ही सरळ आपण कधी मरण पावला? गुड फ्रायडेच्या दिवशी. तर अशा प्रकारे आपल्या तोंडामध्ये काही शब्द असावा, तो आहे आमचा विश्वास. जागृत, पेटत, तवत राहावं अशा प्रकारे. क्रूस. क्रूस काय आहे? क्रूस काय आहे? येशूने त्या क्रूसाला धन्य बनवलेला आहे, म्हणून तो क्रूस आमच्यासाठी काय आहे? तारणाचं चिन्ह आहे. क्रूस आमच्या तारणाचं चिन्ह आहे, आमच्या मुक्तीचं चिन्ह आहे. आमच्या मुक्तीचं चिन्ह आहे क्रूस. पहिलं क्रूस हा एक श्रापित होता. क्रूस हा श्रापित होता. रोम राज्यामध्ये ज्या ठिकाणी येशूला मारून टाकले त्या ठिकाणी वर्षापासून ह्या क्रूसावर गुन्हेगाराला, अपराध्याला मारून टाकत होते. आणि मग काय झालं? ह्या क्रूसाची लोकांना भीती वाटणं सुरू झाली होती. भीत होते लोक या क्रूसाला. अरे बापरे, क्रूस म्हणल्याबरोबर पळून जात होते त्याच्याकडून. कारण काय? क्रूस म्हणलं तर जीव घेणारा. पहिलं काय होता? क्रूस म्हटल्यानंतर जीव घेणारा वस्तू, जीव घेण्याचं साहित्य आहे, हत्यार आहे. असं पुष्कळ लोकांना मारून टाकले क्रूसावर. आता आम्ही काय पाहतो? जो चोर कितीदा त्याला जेलामध्ये टाकलं तरी तो सुधरतच नाही, असा चोराला काय करतात? आता फाशी देतात. आता फाशी म्हटल्यानंतर फाशी झाली म्हटल्यावर अरे बापरे, एवढा मोठा हा होता का? एवढा गुन्हा, एवढा मोठा भयानक व्यक्ती होता, अशा प्रकारे म्हणून ज्याला फाशी लागली ते. आणि त्यावेळेस काय होतं? क्रूस. जर क्रूसावर कोणाला मारून टाकलं असं जर कोणाला समजलं तर बापरे, हा बहुत भयानक माणूस, एवढा पापी माणूस ज्याला क्रूसावर मारून टाकले. अशा प्रकारे येशूला जेव्हा क्रूसावर टाकले तेव्हा त्याच्या बाजूला 2 चोर होते. डाव्या बाजूला एक, उजव्या बाजूला एक. आणि त्यांनी सुद्धा असे भयानक पाप केलेले होते. आणि ते खूप अन्यायी चोर, डाकू होते ते. आणि म्हणून त्यांना क्रूसावर टांगले. आणि येशूला सुद्धा येशूने एकही पाप नाही केलं. येशूने कधी पापाकडे पाहिलं सुद्धा नाही, त्याने विचार सुद्धा केला नाही. एकदम निर्मळ, शुद्ध मनाचा, शुद्ध आचरणाचा देवाचा पुत्र, पवित्र प्रभू, त्याला सुद्धा असं साबित केले की हा गुन्हेगार आहे, हा गुन्हेगार आहे, हा पापी आहे, हा देवाच्या विरोधामध्ये जात आहे. म्हणून त्याला साबित केले. आणि काय केलं? त्याला क्रूसावर टांगले. क्रूसावर टांगले. आणि तो क्रूस, जेव्हा येशू क्रूसावर मरण पावला तेव्हापासून हा क्रूस काय झाला? धन्य झाला, पवित्र झाला, आमच्या मुक्तीचं चिन्ह बनलं. आणि म्हणून क्रूस म्हटल्यानंतर आम्हाला काय आठवते?
क्रूस म्हणल्यानंतर येशूने ज्याच्यावर दुःख सहन केले, येशूने ज्या क्रूसाद्वारे आमचे पाप वाहून नेले. आणि क्रूस पाहिल्यानंतर मग आपण काय आठवतो? दुःख. क्रूस म्हटल्यानंतर दुःख. आणि म्हणून येशू आज काय म्हणत आहे? ह्या वचनामध्ये येशू म्हणत आहे, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. वधस्तंभ उचलून स्वतःचा त्याग करणे. त्याग करणे म्हणजे काय? स्वतःला आपण दुःख देणे, स्वतःला दुःख देणे, दुसऱ्याला सुख देणे, स्वतःला दुःख देणे. हे येशूची शिकवण आहे. येशूची शिकवण आहे. आपण काय करतो? येशूची शिकवण आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करतो, परंतु आमच्याच्यानं होत नाही. पुष्कळदा आम्ही कधी कधी काय करतो? येशूवर विश्वास ठेवतो, परंतु येशूची शिकवण आहे, समजा आता दुःख आलं, नाही नाही माझ्याच्यानं नाही होत, अशा प्रकारे आपण व्यवहार करतो. परंतु जर येशूची शिकवण जर स्वीकार करत असेल तर आमच्या समोर आलेल्या प्रत्येक दुःखाला आपण काय करावं? स्वीकार करावं. दुःख म्हणजेच क्रूस. म्हणूनच येशू म्हणत आहे, जो माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने स्वतःचा त्याग करावा, म्हणजे स्वतः दुःख सहन करावं, स्वतःच्या सोयी सोडून द्यावं. स्वतः काहीतरी दुःख आलं तरी आपण उपवास करतो, नाही का? उपवास कशासाठी करतो? आमच्या घरी जेवायला नाही म्हणून नाही, जेवण भरपूर असेल तरी आपण काय करतो? मी आज जेवणार नाही. दुःख होते, आतडे खिसतात, है ना? आतडे खिसतात, सहन नाही होत, चक्कर येते. परंतु मी कशासाठी करतो? येशूसाठी करतो. मी जर येशूसाठी करत असेल तर मला येशू शक्ती देईल. नक्की. आमच्या शरीरामध्ये काही ठेवलेलं नाही आहे. उपवास कुठं करतो आपण? शरीरामध्ये करतो. शरीर आपण राख लावून काय स्वीकार केलेला आहे? हे शरीर काय आहे? माती आहे, मातीत जाणार आहे, कमजोर झाले तरी चालते. परंतु उपवास केल्याने काय होते? आमचा आत्मा बळकट होते, आम्हाला आत्मिक शक्ती मिळते, आध्यात्मिक शक्ती मिळते आणि आम्ही स्वर्गात जाण्यासाठी तयारी करतो. आणि म्हणून आत्मिक बळ येण्यासाठी आपण या शरीराला दुःख, म्हणून प्रभू म्हणत आहे स्वतःचा त्याग करावा, शरीराचा त्याग करावा, आपल्या इच्छेचा त्याग करावा आणि देवाची इच्छा ग्रहण करावी. आणि म्हणत आहे स्वतःचा वधस्तंभ उचलून माझ्या मागे यावे. वधस्तंभ म्हणजे क्रूस उचलून. क्रूस काय आहे मग? जे दुःख आहे, जे माझी जबाबदारी आहे, जे माझे कर्तव्य आहे ते उचलून, म्हणजे आपले कर्तव्य निभवावे. आपले कर्तव्य काय आहे? माझे कर्तव्य काय आहे? माझे कर्तव्य हे आहे की जे माझ्या जीवनामध्ये जे माझे कर्तव्य मला देवाने दिलेलं ते आपण पार पाडावं. कोणतं? प्रार्थना करावं, एक दुसऱ्याशी प्रेम करावं, प्रेमाने राहावं. प्रेमाने राहणं एवढं सोपं नाही आहे, बरोबर आहे ना? एवढं सोपं नाही आहे. कारण मी व्यवहार करत असताना 4 लोक माझ्यासोबत येतात, काहीतरी बोलतात, काहीतरी करतात, त्याचं काम मला आवडत नाही, म्हणजे मग काय होते? त्याचं काम मला आवडलं नाही तर माझं टेम्परेचर वाढते, नाही का? हे असं करते का? असं होय का? असं करा. म्हणजे काय झालं? प्रेम नष्ट झालं. परंतु मी काय करायचं? मी येशूला अनुसरण करतो तर त्याच्यावर प्रेम करा. कोणावर? जो चांगला बोलत नाही, जो वाईट वृत्तीचा आहे, जो चांगला दिसत नाही, ज्याचे कार्य चांगले नाही, त्याच्यावर मी काय करावं? प्रेम करावं. आम्हाला कधी कधी कोणाचं बोलणं सहन होत नाही, सहन करावं. कधी कधी आमच्या समोर उभा राहिला तर मला हा इथं काय रे उभा आहे रे, अशा प्रकारे आपण सहन करावं. वाईट आहे तो माणूस, माहित आहे, परंतु आपण काय करावं? त्याच्यावर प्रेम करावं. किंवा आम्हाला काही एक काम आलं समजा मनामध्ये, किंवा आमच्या समोर, किंवा काही एक अशी अर्जंट वस्तू आली, तेव्हा आम्ही आनंदाने ते स्वीकार करावं. प्रभूसाठी ते आनंदाने स्वीकार करावं. आणि प्रभूसाठी आनंदाने स्वीकार करून
आपले कार्य समाधान आणि सर्वांना खुश आनंद देऊन आपण आपले व्यवहार करावं. आणि दुसरी गोष्ट काय करावं, मग आपण प्रार्थना करावं. येशूचा क्रूस वाहने म्हणजे झोपून वेळ काढणे नाही, प्रार्थनामय जीवन. बायबल वाचावं, प्रार्थना करावं, प्रार्थनाचा संदेश काय आहे ते समजावं, दुसऱ्यांना सांगावं, स्वर्गराज्याची घोषणा करावं, स्वर्गराज्याविषयी दुसऱ्यांना सांगावं. हे आहे येशूच्या मागे जाणे. प्रार्थना करावं, संदेश द्यावं, धावून जावं, सेवा करावं, प्रेम करावं, दया करावं, क्षमा करावं. समजा एखादा चुकला, क्षमा करावं, क्षमा करावं. तर अशा प्रकारे येशूचा क्रूस घेऊन चालणे. आणि म्हणून तो येशूचा क्रूस येशूने धन्य बनवलेला आहे. आणि क्रूस घेऊन चालणे म्हणजे सहन करणे, आणि येशूचा क्रूस पाहत राहणे. या उपवास काळामध्ये आम्ही पूर्ण 40 दिवस आम्ही काय आठवण करतो, जास्तीत जास्त प्रामुख्याने आम्ही काय आठवण करतो, क्रूस आठवण करतो. येशू क्रूसावर मरण पावला. आम्ही क्रूसाची वाट करतो, आम्ही क्रूसाचं चुंबन घेतो, क्रूसाचं दर्शन घेतो, क्रूसाच्या वाटेच्या भक्तीसाठी आपण लकडकोटला जातो. हे 40 दिवस आपण ह्या क्रूसाच्या वाटेची भक्ती करतो आणि मग केलंच पाहिजे. आणि जेव्हा कधी आम्हाला वेळ भेटते तेव्हा आपण काय करावं, क्रूसाच्या खाली येऊन बसावं, आठवण करत. क्रूसाकडे पाहिल्यानंतर आम्हाला काय आठवण येते, काय आठवण येते, काय आठवण आली पाहिजे, येशू ह्या क्रूसावर मरण पावला. ज्या ख्रिस्ताने मला वाचवलं तो ख्रिस्त ह्या क्रूसावर मरण पावला. ह्या क्रूसावर प्रभूने आपला प्राण अर्पण केला आणि त्यांनी मला वाचवलं. ह्या क्रूसावर येशूने माझ्यासाठी रक्त सांडले. ह्या पण आठवण करावं. आणि क्रूसाकडे पाहिल्यानंतर, येशू क्रूसावर टांगलेला आहे पाहिल्यानंतर आपण त्याची आराधना करावं, त्याच्या जवळ बसावं. कमीत कमी रोज थोडा वेळ तरी क्रूसाच्या समोर बसावं, क्रूसाच्या समोर बसावं, क्रूसाची आराधना करावं, क्रूसाकडे पाहावं, आपण क्रूसाकडे पाहावं. आणि क्रूसाच्या भक्तीने आपण स्वतःला धन्य बनवावं. आम्ही तो क्रूस येशूच्या मरणानंतर काय झालेला आहे, धन्य झालेला आहे, पवित्र झालेला आहे. आपण त्या पवित्रतेकडे आपण पाहावं. येशू आमचा बाप आहे, देव आहे. येशू आमचा तारक आहे, येशू आमचा रक्षक आहे, ज्यांनी आमच्यासाठी आपले प्राण अर्पले, ज्यांनी आमच्यासाठी आपला प्राण अर्पण करून आम्हाला पवित्र केले, धन्य केलेलं आहे. त्या पवित्र क्रूसाचे आपण भक्ती करावं, चिंतन करावं आणि त्या पवित्र क्रूसाद्वारे स्वतःला आपण धन्य करावं. देवाला धन्यवाद देऊया. देवाच्या नावाने आपण प्रार्थना करूया आणि आपण क्रूसाच्या वाटेसाठी आपण तयार होऊया.